महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 17, 18 आणि 19 सप्टेंबरला कसा राहील जाणून घेऊया. पावसाचा अंदाज 17 सप्टेंबर कसा राहील. मध्य महाराष्ट्र दिवसाच्या सुरुवातीला काही भागात हलका पाऊस, मधल्या आणि सायंकाळी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज. मराठवाडामध्ये पावसाची शक्यता, काही भागात जास्त पाऊस होऊ शकतो. विदर्भ, पूर्व नागपूर भाग हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. 18 सप्टेंबर रोजी पावसाचा अंदाज कसा राहील ते पाहूया. कोकण, पावसाचा स्वर हलका मध्यम राहील. दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, पावसाचा झडप कमी होण्याची शक्यता आहे, परंतु दुपार सायंकाळी काही ठिकाणी पावसाचा धोका आहे. मराठवाडा, पावसाचा प्रमाण थोडं कमी होईल, पण काही ठिकाणी झाडगा आणि तुहिनबाद शक्यता आहे. विदर्भ, पुढील दिवसांमध्ये पावसाचा प्रभाव कमी होऊ शकतो. तापमान थोडं स्थिर राहील. 19 सप्टेंबरला कोकणमध्ये काही स्थानिक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता, परंतु पावसाचा सामान्य प्रमाण कमी होईल. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सक्रियतेत आणखी घट होण्याची अपेक्षा. सायंकाळी हलके पावसाचे काही भाग. मराठवाड्यात पावसाचा प्रसार कमी होऊन काही ठिकाणी एखाद्या वादळी पावसाची शक्यता देखील. विदर्भमध्ये कमी पावसाचा दिवस. तापमान देहात स्थिर, हवामान थोडे कोरडे. संपूर्ण अंदाज आणि महत्त्वाचे मुद्दे. पाऊस मुख्यतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राहील, पण प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वातावरण, ढगाळ आकाश, सायंकाळी किंवा रात्रीकाळी विजाशेखर व झपाटलेली पावसाची शक्यता. दिवसातील तापमान साधारणपणे सुमारे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. रात्री तापमान किंचित थंड होऊ शकते, विशेषतः कोरडे आणि कमी वातावरणीय स्थिती असलेल्या भागांत. हवामानाचा बदल अपेक्षित आहे. अजूनही पर्जन्यमान ठिकठिकाणी उंच असेल, पण एकूणच सतत मुसळधार पावसाचा काळ संपत चालला आहे. लोकांनी पावसाच्या सूचना, हवामान विभागाच्या अलर्टकडे लक्ष ठेवावं. विशेषतः विक्रमी पावसाच्या शक्यतेने धोका वाढेल अशा भागांत.